पुलह, क्रतु, पुलस्त्य, वशिष्ठ, अंगिरा, मरीची व आत्री ही सप्तर्षींची नावे आहेत. ऋग्वेद संहितेमध्ये ही क्रमाने जरी नावं नसली तरी अथर्ववेदामध्ये मात्र सप्तर्षी म्हणूनच त्यांची नावं क्रमानं आढळलेली आढळतात. कृत्तिकांची नावं तैत्तरीय संहितेत, ब्राह्मणात व काठक संहितेत अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती, चुपुणिका अशी दिलेली आहेत. परंतु यात कृत्तिकांची कथा अशी कुठं आढळत नाही. ही कृत्तिकांची जी नावं आहेत ही नावं त्या त्या ऋषींच्या भार्यांची संहितापासूनची ज्ञात नावं पाहिली तरी त्या नामावलीत अंबा, दुला यापैकी एकही नाव पौराणिक वाङ्मयात सापडत नाही. पौराणिक परंपरेप्रमाणे ऋषींच्या पत्न्यांची नावं आत्रीची अनसूया, वशिष्ठाची अरुंधती, अंगिराची शुभा किंवा शिवा, पुलहाच्या भार्यांची नावं वेगवेगळी आढळतात. दक्षकन्या क्षमा किंवा गती किंवा तक्षा किंवा संध्या आणि क्रोधा, पुलस्त्याच्या पत्नी प्रीती किंवा कर्दम प्रजापतीची मुलगी हवीरभुवा, याशिवाय तृणबिंदू राजाची मुलगी गौ ही त्याची पत्नी झाली. मरीची ऋषीची पत्नी दक्षकन्या संभूती किंवा कर्दम प्रजापतीच्या कन्या कला व वरुणा. परंतु महाभारतात दुसऱ्या एका यादीत कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ ही नावं दिलेली असल्याने आपल्याला चित्राव शास्त्र्यांच्या ग्रंथात पाहायला मिळतं. ऋतू ऋषींची जी स्त्री होती तिचं नाव आहे संतती. क्रिया किंवा सन्नती. अंगठ्या एवढ्या वालखिल्य मुलाचा जन्म यांच्यापासूनच झाला. या सप्तर्षी संबंधी सांगण्याचा विशेष उल्लेख असा की यापैकी शेवटचे 4 दक्षकन्यांचे पती असल्यामुळं दक्ष यज्ञात शंकराकडून किंवा वीरभद्राकडून मारले गेले असा उल्लेख पुराणात आढळतो. त्याप्रमाणे हे सारे ब्रह्मदेवाचे हात, नाक, कान इत्यादी अवयवापासून झालेले मुलगे अशी त्यांची जन्मकथा आढळते. ध्रुवाभोवती हे प्रदक्षिणा घालतात असाही उल्लेख आढळतो. आता हे जे कृत्तिका नक्षत्र जे आहे हे कृत्तिका नक्षत्र वेदवाङ्मयात देव नक्षत्र व नक्षत्रांचं मुख समजलं गेलं. असं असलं तरी मातृकांचं व कृत्तिकांचं एकीकरण ऋषीपत्न्यांच्या सामान्य कल्पनाबंधामुळं किंवा कथाबीजामुळं महाभारतात झालेलं आढळतं. त्यामुळं कृत्तिका किंवा मातृका केवळ मंगलमय राहिले नाहीत. तुम्ही 16 वर्षाचे मूल होईपर्यंत त्याला पिडा करा ही स्कंदवाणी अविस्मरणीय आहे. या रोगकारक विशेषामुळं त्या भारतीय ग्रामदेव कल्पकाशी कायमचा संबंध झाल्या. ब्राह्मी, माहेश्वरी, ऐंद्री, नारसिंही, वैष्णवी, कौमारी व वाराही वगैरे 7 जीवमातृका महाभारत पूर्वकालीन असल्या तरी त्यांचा संबंध कृत्तिकाशी महाभारतात जुळलेला आढळत नाही. कृत्तिका कुमारिका असणं किंवा पतिविरहित असणं हा कल्पनाबंध त्यांच्याविषयीच्या कथात जगभर पसरलेला आढळतो.